मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईतल्या कुलाबा परिसरामध्ये देखील मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कुलाबा परिसरातला हा मुख्य रस्ता आणि या मुख्य रस्त्यावर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे गाड्यांना देखील मार्ग काढताना अडचणी या ठिकाणी होत आहेत। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सध्या पाणी हटवण्याचं काम करत आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणी आहे, त्यामुळे त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न होतोय। मुंबईत आज सकाळीच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळेल अशा पद्धतीची हवामान खात्याच्या वतीनं सूचना देण्यात आली होती आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलं होतं। याचा परिणाम मुंबईतली रेल्वे सेवा असेल, रस्ते वाहतूक असेल, या सर्वांवरच मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। कुलाबा परिसरात ही नेमकी का परिस्थिती ओढवली आहे या संदर्भात बोलण्यासाठी स्थानिक रहिवासी जयेश भोईर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जयेश, नेमकी काय या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे? जे एवढे दिवस पावसाचं जे धोरण दिलेलं होतं 2 दिवस अगोदर 25 आणि 26चं जो वादळ आम्हाला सांगितलं गेलं आहे, मच्छीमारांना पण ते शक्ती म्हणून त्या वादळाला नाव दिलेलं आहे, तर त्याचे आता वारे पाऊस हे तुम्ही बघतच आहेत। या रात्रीपासून आमचे लोकांचे एवढे हाल झालेले आहेत या पावसाच्या आणि या वादळीमुळे, तर रोडवर पण एवढं पाणी जमलं आहे की लोकांच्या घरात पण काही पाणी गटर फुल झाल्यामुळे लोकांच्या घरात पण पाणी काही घुसलेले आहेत आणि आता उधाण असल्यामुळे ते पाणी समुद्रात न जाताना ते पाणी आता रोडवर जमा होण्याची शक्यता आहे जास्त करून। तर याकरता महानगरपालिकांना आम्ही सतत गटार वगैरे साफ करण्यासाठी त्यामुळे पहिलाच त्यांना सांगितलेले सूचना दिलेले होते। तर आता तुम्ही बघत आहे रोडवर पूर्ण पाणी जमलेलं आहे आणि आता आमच्या लोकांचे नुकसानी पण झालेले आहेत घरांचे वगैरे, त्याच्यावर पाऊस पडून काही वादळ येऊन घरं समुद्राच्या किनारी राहून काही पत्र बेंड झाली, पत्र पडलेत, फुटलेत काही घरात पाणी घुसलं, तर त्याच्यामुळे हा फटका आम्हाला जबरदस्त मच्छीमार नगर हे समुद्रकिनारी भागांना पडलेला आहे। जयेश, अशी परिस्थिती याच्या आधी कधी झाली होती का अशा पद्धतीनं पाणी तुंबणं रस्त्यावर कुलाबा परिसरात? अशी परिस्थिती मला वाटतं 26 जुलै या टायमाला जे झालेलं होतं, जे पाऊस असंच पडत राहिलेला पूर्ण 2 ते 3 दिवस, तसं मुंबई पूर्ण बुडालेली होती, तसा प्रसंग आता येऊ नये असंही मी आव्हान महानगरपालिकेला करतोय। तुरंत त्या लोकांनी ताबडतोब जेवढं पाणी जमलेलं आहे रोडवर वगैरे व नगरीमध्ये ते गटरच्या माध्यमातून करून घ्यावे, हीच माझी नम्र विनंती आहे। आपण पाहतोय 26 जुलैला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर आज अशा पद्धतीनं कुलाबा परिसरात पाणी तुंबले असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण समोरची अजूनही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये बस जाण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गात पाणी साचल्यामुळं वाहतूक समस्या निर्माण झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। महानगरपालिका यासोबतच मुंबई वाहतूक पोलीस हे सध्या या परिसरातून ही पाणी जे आहे हे काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि वाहतूक सुरळीत देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामॅन कृष्ण खापरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।